हाय फ्रेंड्स, पार्ट्स ऑफ स्पीच या व्हिडिओ लेक्चर सिरीजमधला पुढचा टॉपिक आहे प्रीपोजिशन. नावातच खरं तर त्याचा अर्थ आहे प्री. इट मीन्स बिफोर. व्हॉट इज द मिनिंग ऑफ प्री? इट्स अ बिफोर. सो बिफोर पोजिशन, बट बिफोर पोजिशन ऑफ व्हॉट? प्रीपोजिशन म्हणजे च्या अगोदर. प्रीचा अर्थ होतो ना ॲट द बिगिनिंग. मग नाउन किंवा प्रोनाउन, इन शॉर्ट सब्जेक्ट ऑब्जेक्टच्या अगोदर हे असतं. जसं इथे काही सेंटेन्स आहेत, आपण एक एक सेंटेन्स बघणार आहेत, प्रिपोजिशनचं मिनिंग समजून घेणार आहेत. अगदी क्लिअर होईल आपल्याला की प्रिपोजिशन म्हणजे काय. लाईक द बुक इज केप्ट ऑन द टेबल. कॅन यू आयडेंटिफाय द सब्जेक्ट इन द गिवन सेंटेन्स? ऑफकोर्स इट इज द बुक. याच्यामध्ये सब्जेक्ट कोणता आहे? तर द बुक आहे. आणि आत्ता मी काय सांगितलं की सब्जेक्टची पोझिशन सांगतं ते, म्हणजे बुक हे सब्जेक्ट आहे, पण ते कुठे? दॅट इज द बुक इज केप्ट ऑन द टेबल. तर ऑन द टेबलच का? अबोव टेबल का नाही? ओव्हर टेबल का नाही? तर ऑन द टेबल कधी यूज करतो? सपोज दिस इज द टेबल अँड वेन द एनिथिंग दॅट इज अ टच टू द सरफेस ऑफ इट दॅट कॉल्ड एज ऑन. जर टेबलच्या पृष्ठभागाला एखादी वस्तू अशी टेकून आहे त्यावेळेस तिथं ऑन यूज करतात. म्हणजे बाकीचे पण उपयोग आहेत, पण या सेंटेन्सच्या अनुषंगाने आपण बोलतोय द बुक इज केप्ट ऑन द टेबल. इट मीन्स द बुक इज टच टू द सरफेस ऑफ टेबल, म्हणून इथे यूज केला आपण ऑन. आता ऑन कशाशी रिलेट करतं? तर बुकशी रिलेट करतं. जसं आपण व्याख्यात सांगितली की द प्रिपोजिशन टेल्स अबाउट द पोजिशन ऑफ सब्जेक्ट अँड ऑब्जेक्ट विथ द पर्टिक्युलर वर्ड गिवन इन द सेंटेन्स. आणि हे प्रिपोजिशन पेक्षा वेगळं काही नाही आहे. त्यानंतर पुढचं सेंटेन्स आहे शी हॅज डिपॉझिटेड किंवा केप्ट. शी हॅज डिपॉझिटेड मनी इन द बँक. आता मी बोललो सब्जेक्ट किंवा ऑब्जेक्ट, तर या सेंटेन्समध्ये सब्जेक्ट काय आहे? शी. ते कधी नाउन असू शकतं तर कधी प्रोनाउन असू शकतं. इथे प्रोनाउन आहे. शी हॅज डिपॉझिटेड सब्जेक्ट आहे, व्हर्ब आहे, त्याच्यानंतर सिक्वेन्स येते ती ऑब्जेक्टची, म्हणजे सब्जेक्ट व्हर्ब ऑब्जेक्ट आणि त्याच्यानंतर आलं इन. हे इथे इन. इन म्हणजे मध्ये. सो शी हॅज डिपॉझिटेड मनी इन द बँक. सो ॲज आय टोल्ड यू, समटाइम्स इट टेल्स अबाउट द सब्जेक्ट, समटाइम्स इट टेल्स द रिलेशन बिटवीन ऑब्जेक्ट अँड प्रिपोजिशन. किंवा ऑब्जेक्टच्या संदर्भात ऑब्जेक्ट कुठे आहे याचा उल्लेख प्रिपोजिशन करतं किंवा आपल्याला ते दाखवून देतं. इथं सब्जेक्टच्या बद्दल आहे. पुस्तक कुठे आहे? पुस्तक टेबलवर आहे. इथे डिपॉझिटेड मनी म्हणजे पैसा कुठे ठेवला आहे? तर इन द बँक. मग इन हे प्रिपोजिशन आहे. आता बाकीचे काही प्रिपोजिशन्स आहेत ते आपण बघतोयच, पण त्याच्या अगोदर प्रिपोजिशन्स ऑफ मोशन. मोशन म्हणजे काय? स्पीड किंवा गती. तर या ठिकाणी पहिलं एक्झाम्पल बघूया. प्रत्येक एक्झाम्पलमध्ये मोशनशी रिलेटेड काही शब्द आलेले. I go to school every day. So this preposition used in the sentence to. हे preposition यूज केले. आता I go to school every day. It means मी रोज शाळेला जातो. आता जाणे म्हणजे चालणे, याला गती आहे म्हणून टू हा शब्द यूज केला. सो वी कॅन यूज टू प्रिपोजिशन when there is a motion. Is that clear? Then she returns back to her house. आता इथे सुद्धा तसंच आहे. She returned back. ती परत आली आहे घरी. बॅक टू हर हाऊस. कुठे? घराकडे. ओके. कुणाच्या? टू हर हाऊस, तिच्या घराकडे. म्हणून टू इथे इंडिकेट करतं मोशन किंवा स्पीड. इथे सुद्धा तेच इंडिकेट करतं. आता टू आहे, इन टू आहे, आउट टू आहे, अप टू आहे. तर ह्या सगळ्या शब्दांचा अर्थ वेगवेगळा आहे. जसं इथे इन टू आले बघा. द टायगर गोज इन टू द फॉरेस्ट. इन टू म्हणजे काय? इन टू म्हणजे बाहेरून आत. इन टूचा अर्थ काय आहे? बाहेरून आत म्हणजे इनसाइड, आतल्या बाजूला. आता इथे एक्झाम्पल मध्ये तो अर्थ लागतो का बघू आपण. द टायगर गोज इन टू द फॉरेस्ट. जसं फॉरेस्टची काहीतरी बॉर्डर आहे, ही बाउंड्री आहे, तो टायगर बाहेर आलाय. आता बाहेरून आत जातोय. बाहेरून कुठे जातो? आत जातो. म्हणजे बाहेरून ज्यावेळेस एखादी गोष्ट आत जाते त्यावेळेस इन टू हा शब्द यूज करतात. मोशन तर आहे कारण टू आहे ना. टू काय इंडिकेट्स करतं? तर मोशन इंडिकेट करतं. म्हणजे टू मोशन इंडिकेट करतं अँड इन इट्स फॉर द इनसाइड. आतल्या दिशेनं, आतल्या डिरेक्शननं मोशन आहे. म्हणून द टायगर गोज इन टू द फॉरेस्ट.
हे या ठिकाणी योग्य. इनटू इट मीन्स इनसाइड मोशन, आतल्या बाजून मोशन. The mouse jumped onto the table. Suppose this is a table. The mouse jumped onto the table. So in case of this sentence what happened? onto कधी यूज करतो की एखादा ऑब्जेक्ट, एखादी गोष्ट त्याला स्पीड आहे आणि इथं आल्यानंतर मात्र ती स्टेबल होते, त्यावेळेस ऑन टू चा उपयोग आहे. म्हणजे टू, इन टू, ऑन टू याच्यातला फरक आपल्या लक्षात येत असेल. ऑन टू कधी एखादी गोष्ट अगदी स्पीडने येते, इथं मात्र ती स्टेबल होते. ओके, येताना स्पीडमध्ये, आल्यानंतर मात्र स्टेबल होते. इन दॅट केस वी हॅव टू यूज द ऑन टू. म्हणजे कुठं ऑन टू यूज करायचं, कुठं इन टू यूज करायचं, कुठं अप टू यूज करायचं, हा फरक जर तुमच्या लक्षात आला ना, त्याच्यानुसार प्रिपोजिशन तुम्ही यूज करू शकतात, कारण याच्यावरून वाक्याचा अर्थ ठरतो. त्यानंतर पुढचा आहे द कॅट क्लाइम्ड अप टू द ट्री. अप टू, अप टू, टू मी सांगितलं आत्ताच. व्हॉट इट इंडिकेट्स? इट इंडिकेट्स द मोशन. हे मोशन इंडिकेट करतं. आणि अप म्हणजे काय? डाऊन टू अप, म्हणजे खालून वरच्या दिशेला. अप टू म्हणजे मांजर काय करते? मांजर काय केलं मांजरानं? द कॅट क्लाइम्ड अप टू द ट्री. खालच्या दिशेनं मांजर झाडावरती चढली आहे. इट्स अप टू, इट मीन्स डाऊन टू अप विथ मोशन. इन दॅट केस वी यूज द अप टू. मग आता तुम्हाला एक जनरल एक छोटीशी आयडिया आली असेल की इन कधी यूज करायचं, टू कधी यूज करायचं, इन टू कधी करायचं, ऑन टू कधी करायचं यूज, आणि अप टू हे प्रिपोजिशन कधी यूज करायचं. असेच काही प्रिपोजिशन या ठिकाणी आपण प्रॅक्टिस करणार आहोत. तर पुढचे जे प्रिपोजिशन ते सिन्स, फॉर आणि बाय. आता सिन्स आणि फॉर हे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस मध्ये मोस्टली यूज होतात. जसं पहिलं सेंटेन्स मी लिहिलंय, आय हॅव बीन टीचिंग हिअर सिन्स 2017. So since is mainly used to the beginning point, certain point of activities. एखादी गोष्ट कुठून सुरू झाली हे सांगण्यासाठी कशाचा उपयोग करतात? सिन्सचा उपयोग करतात. आलं लक्षात? तर आय हॅव बीन टीचिंग हिअर सिन्स कधीपासून? 2017 पासून. म्हणजे कधीपासून गोष्ट सुरू झाली, कोणत्या पॉइंट ऑफ टाइम पासून गोष्ट सुरू झाली, तर हे सांगण्यासाठी यूज करतात सिन्स. इज दॅट क्लिअर? देन I have been teaching here for 4 years. इथे सिन्स पण दिले, फॉर पण दिले. सिन्स कधी यूज करायचं, फॉर यूज करायचं. दोन्ही घटकांमधला टाइम दिला असेल, हे ए पॉइंट, हे बी पॉइंट, ह्या दोघांमधला कालखंड दिला असेल तर फॉर यूज करायचं. सिन्स कधी यूज करायचं? एखादी गोष्ट कधी सुरू झाली आहे हे सांगण्यासाठी. मग इथं फॉर 4 years दोघांमधला टाइम कॅल्क्युलेट केला आहे. 2017 up to the 2021. It's a 4 years. So that's why here for used in the sentence. Okay. मग since आणि for मधला फरक कळाला असेल. बाय आणि फ्युचर इंडिकेट करणारा टाइम जर असेल किंवा फ्युचर टाइम इंडिकेट करणारा शब्द असेल तर तो फ्युचर टेन्स होतो. शी विल हॅव कम्प्लिटेड द प्रोजेक्ट बाय एंड ऑफ दिस मंथ. हे प्रेडिक्शन आहे की ह्या महिन्याच्या शेवटीपर्यंत तिनं तिचं काम पूर्ण केलेलं असेल. म्हणजे सध्या वर्क इन प्रोग्रेस आहे, सध्या काम पूर्ण झालेलं नाही आहे. असेच आणखी 2 प्रिपोजिशन आहे ज्याच्यामध्ये आपण कन्फ्यूज होतो, ते आहे बिटवीन आणि अमंग. ऍक्च्युली दोघांचा अर्थ च्या मध्ये या अर्थानेच होतो, पण दोघांमध्ये थोडासा फरक आहे. आपला सगळा डाऊट अगदी क्लिअर होणार आहे. आता इथे एक सेंटेन्स बघा, राधा इज सिटिंग बिटवीन सीता अँड गीता. तर हे बिटवीन कधी यूज केलं जातं? सपोज इथे एक ऑब्जेक्ट आहे, इथे एक ऑब्जेक्ट आहे, इथे एक ऑब्जेक्ट आहे. सपोज दिस इज द ए बी सी, बी इज सिटिंग बिटवीन ए अँड सी. ज्यावेळेस मधोमध एखादी गोष्ट असते दोन इतर गोष्टींच्या मध्ये, त्यावेळेस बिटवीनचा उपयोग होतो. म्हणजे हे बिटवीन क्लिअर झालं. जसं इथं राधा, सपोज हे राधा इज सिटिंग बिटवीन, दोघींच्या मध्ये बसली आहे. कुणाच्या? हे सीता अँड गीता. आपण एक टेंटेटिव्ह दुसरे नावं घेतले, त्या ठिकाणी ABC असं घेतले, पण या सेंटेन्सचा अर्थ तोच होतो. तो बिटवीन हे सुद्धा प्रिपोजिशन आहे जे दोघांच्या मध्ये, लाईक ग्रीन कलर इज बिटवीन द येलो अँड ऑरेंज. म्हणजे 2 कलरच्या मध्ये हा कलर आहे, हे इंडिकेट करतं बिटवीन. पण ज्यावेळेस अमंगचा उपयोग आहे त्यावेळेस असे 4-5 कलर असे मी जोडू शकतो, 2 पेक्षा जास्त. अँड वी कॅन से दॅट लाईक ग्रीन कलर, out of these 4 colors I can say that the green color chalk piece is longer among remaining chalk pieces. Okay, म्हणजे
जेव्हा दोनपेक्षा खूप सारे जास्त आहेत त्याची पोझिशन मायनर म्हणजे मेजर करत नाहीये, पोझिशन इम्पॉर्टंट नाहीये, त्यावेळेस आपण अमंगचा उपयोग करतो. द टेबल इज केप्ट अमंग सो मेनी टेबल्स, सो मेनी चेअर्स. इथं आपण चेअर्स असा शब्द प्रयोग करू म्हणजे त्याचा अर्थ जास्त आपल्याला क्लिअर होईल की एक टेबल आहे, खूप सारे चेअर्स अशा मांडलेल्या आहेत. मग द टेबल इज केप्ट among so many chairs. As I explained the example of chalk piece की 3-4 chalk piece आहेत, त्याच्यातून मला एका chalk piece बद्दल बोलायचे तर I will use the among. तर between आणि among मधला फरक कळतोय. between कधी यूज करतो, ज्यावेळेस 3 गोष्टी आहेत आणि एक गोष्ट मधोमध जी आहे ती आपल्याला दाखवायची दोघांच्या मध्ये आहे म्हणून त्यावेळेस between यूज करतो. आणि among ज्यावेळेस सुद्धा 2 पेक्षा जास्त गोष्टी आहेत पण आपल्याला प्लेसला इम्पॉर्टंट द्यायचं नाहीये, अशा वेळेस आपण सांगू शकतो की द चॉक पीस ऑफ द टेबल आणि त्यांच्या पोझिशन बद्दल सेंटेन्स आपण लिहू शकतो. सो आय होप दॅट यू विल क्लिअर अबाउट द बिटवीन अँड अमंग. नाव नेक्स्ट ऑफ, ओ एफ ऑफ, ओ डबल एफ ऑफ. त्याच्याबद्दल सुद्धा बऱ्याच वेळेस कन्फ्युजन होतं की हे ऑफ कधी यूज करायचं, ओ डबल एफ ऑफ कधी यूज करायचं. तर ज्या वेळेस सेपरेशन शक्य नाही, इट मीन्स नो सेपरेशन, ज्यावेळेस शक्य नाही सेपरेशन त्यावेळेस आपल्याला यूज करायचंय ऑफ. नो सेपरेशन नसेल तर ऑफ यूज करायचं. जसं द ऑर्नामेंट इज मेड ऑफ गोल्ड, एखादा अलंकार गोल्डचा बनवलाय. आता तो अलंकार आणि गोल्ड हे सेपरेट करणं शक्य नाहीये, तो कशाचा बनलेला आहे, तो गोल्डचा बनलेला आहे. पण ज्यावेळेस सेपरेशन शक्य असतं हे ऑफ इंडिकेट करतं सेपरेशन, एका घटकापासून दुसरा घटक सेपरेट झाला इंडिकेट करतं. जसं हे सेंटेन्स आहे, ही जम्प्ड ऑफ द हॉर्स, त्यानं घोड्यावरून उडी मारली. आता घोडा तिकडे हा इकडे, ओके. जम्प ऑफ आता सेपरेशन दाखवतं. सो ऑफ अँड ऑफ यूज टू एक्सप्रेस सेपरेशन. हे ऑफ असेल तर गोष्टी एकमेकापासून सेपरेट करता येत नाहीत, हे ऑफ असेल तर गोष्टी एकमेकापासून सेपरेट होतात. म्हणून हे प्रिपोजिशन सगळे जे एक्सप्लेन केले ते आपल्या लक्षात आले असतील. आता पुढचे काही प्रिपोजिशन आपण लगेचच बघूया. पुढचे काही प्रिपोजिशन्स जसं इन, विदिन कधी यूज करायचं, इन टू, आउट ऑफ कधी यूज करायचं, अंडर आणि ओव्हर याच्यामध्ये काय फरक आहे, टू, टूवर्ड्स हे सारखे सारखे वाटणारे प्रिपोजिशन्स आहेत, कन्फ्यूज करणारे प्रिपोजिशन्स आहेत. बिसाइड आणि बिसाइड्स ऑलमोस्ट सेम स्पेलिंग आहे, फक्त यसचा फरक आहे पण अर्थाच्या दृष्टिकोनातून खूप सारा फरक आहे. अपोजिट आणि इन फ्रंट ऑफ कधी यूज करतात आणि अलॉंग अँड अक्रॉस हे कधी यूज करतात, या प्रिपोजिशन बद्दल आपण आता बघणार आहेत. जसं इन अँड विदिन. इन कधी यूज करायचं, ॲट द एंड ऑफ, म्हणजे एखादं टास्क, एखादं काम आपल्याला दिलं तर कधी कंप्लीट होईल. सो इट्स ॲट द एंड ऑफ मंथ, इयर, वीक, डे, वॉट एव्हर. आणि विदिन म्हणजे काय, बिफोर द एंड पॉइंट, जो एंड पॉइंट दिलाय त्याच्या आत. आणि इन म्हणजे ते एंड पॉइंट पर्यंत कधी पण, अगदी त्या क्षणी सुद्धा. फॉर एक्झाम्पल, आय शॅल फिनिश दिस वर्क इन अ मंथ. तर ह्या इनचा मिनिंग काय आहे, ॲट द एंड ऑफ, ह्या महिन्याच्या शेवटीपर्यंत मी माझं काम कंप्लीट करेल. ओके, म्हणजे एका महिन्याचे 30-31 दिवस आहेत तर अगदी शेवटच्या तारखेला मी हे कंप्लीट करेल असा याचा अर्थ होतो. आय शॅल फिनिश दिस वर्क इन अ मंथ, इट मीन्स ॲट द एंड ऑफ दिस मंथ. गेट इट. नाव आय शॅल फिनिश दिस वर्क विदिन अ मंथ, म्हणजे अगदी 5 दिवसानं सुद्धा असू शकतं. म्हणून याचा अर्थ की बिफोर द एंड ऑफ मंथ किंवा बिफोर द एंड पॉइंट. एंड पॉइंट काय या मंथचा, तर शेवटची तारीख, शेवटचा दिवस, त्याच्या अगोदर मी माझं काम कंप्लीट केलेलं असेल. हे इन आणि विदिन मधला फरक आहे. इन टू अँड आउट ऑफ. तर इन टू ऑलरेडी आपण डिस्कस केलेलं आहे. इन टू म्हणजे काय, जसं पहिल्यांदा मोशन टू, इन, इनसाइड, येते लक्षात. सो इन इट मीन्स इनसाइड अँड टू इट इंडिकेट्स फॉर द मोशन. एक्झाम्पल, ही जम्प्ड इन टू द वेल टू सेव्ह हर. त्यानं विहिरीमध्ये उडी मारली तिला वाचवण्यासाठी. म्हणजे इन टू, इनसाइड द वेल, टू विथ द स्पीड ऑर मोशन, म्हणून इन टू हा शब्द आलेला आहे. तर इन टू अशा वेळेस यूज करायचं ज्यावेळेस आतल्या बाजूनं, आतल्या बाजूला, बाहेरच्या बाजूकडून आतल्या बाजूला आपण जातो. दॅट indicates he jumped into the well to save her. आणि out of काय, he took her out of the well. आतून बाहेरच्या साईडला ज्यावेळेस अर्थ आपल्याला सांगायचा असतो, in that case out of will be used.
अंडर आणि ओव्हर हे थोडे जास्त कन्फ्यूज करणारे शब्द आहेत. जसं अंडर हा शब्द असला, फॉर एक्झाम्पल अशी काहीतरी कमान आहे, ब्रिज आहे, आणि आपल्याला म्हणायचं की अंडर हे इंडिकेट करायचे तर वरच्या पार्टला टच करत नाही, आणि ओव्हर म्हणलं की लोअर पार्टला टच करत नाही. अंडर आणि ओव्हर कधी यूज करायचे बघा. अंडर म्हणल्यानंतर काय होते, ते अप्पर आणि लोअर जे पार्ट आहेत ते ह्या दोन्ही शब्दाच्या संदर्भात लक्षात ठेवायचे. एक्झाम्पल थ्रू आणखी क्लिअर होईल. द पेन इज लाईंग अंडर द टेबल. ज्यावेळेस आपण अंडर म्हणतो त्यावेळेस ते अप्पर पार्टला टच करत नाही, टेबलच्या खाली आहे, म्हणजे खालच्या सरफेसला टच करतं, पण टेबलच्या जे आतमधलं सरफेस आहे त्याला टच करत नाही. इन दॅट टाइम वी कॅन से दॅट अंडर. अंडर शब्द कधी यूज करायचा, जरी एखादी वस्तू सरफेसला टच करत नाहीये, वरच्या सरफेसला, ओके, त्यावेळेस अंडर शब्द यूज करायचा आहे. द ब्रिज इज ओव्हर द रिव्हर. एखादी नदी आहे आणि त्याच्यावरती असा ब्रिज आहे, हे इथून अशी नदी वाहते आणि हा इथं ब्रिज आहे. तर हा ब्रिज जो आहे तो नदीवर आहे, जो लोअर पार्टला टच करत नाही. अंडर अप्पर पार्टला टच करत नाही, ओव्हर लोअर पार्टला टच करत नाही. तर एक्झाम्पल, द ब्रिज इज ओव्हर द रिव्हर. हा ब्रिज नदीवरती आहे, हा नदीला टच करत नाही, एकदम अदर आहे, वर आहे. तर त्यावेळेस अंडर ओव्हर कोणत्या वेळेस यूज करायचे आपल्याला फरक कळाला असेल. आता टू आणि टुवर्ड्स शब्द तर सारखेच वाटतात, म्हणजे टू म्हणजे सुद्धा कडे आणि टुवर्ड्सचा अर्थ सुद्धा तसाच होतो. मग दोघांमध्ये फरक काय. सो टू इंडिकेट द डेस्टिनेशन, निश्चित स्थळ इंडिकेट करतो टू, आणि टुवर्ड्स इंडिकेट करतो डिरेक्शन. फॉर एक्झाम्पल, शी गोज टू स्कूल. ती शाळेला जाते म्हणजे सरळ शाळेतच जाते, कारण डेस्टिनेशन काय तिचा स्कूल आहे, ती सरळ शाळेत जाते असा त्याचा अर्थ आहे. ही गोज टुवर्ड्स स्कूल. तो शाळेकडे जातो, म्हणजे घरून तर शाळेत जायला निघतो, परंतु तो शाळेकडे जातो. रस्त्यात मित्र भेटले की तो तिथं स्थिर राहतो, पण गेला तर शाळेच्याच बाजूनं, पण शाळेत मात्र गेला नाही, कारण ज्यावेळेस टुवर्ड्स यूज करतो तर डेस्टिनेशन इम्पॉर्टंट नाही आहे. म्हणून या ठिकाणी ही गोज टुवर्ड्स स्कूल म्हणजे शाळेकडच्या दिशेने गेलाय, शाळेत गेलाय का नाही ते माहीत नाही. सो टू इंडिकेट फॉर द डेस्टिनेशन, टुवर्ड्स इज यूज टू शो द डिरेक्शन. ओके, त्यानंतर आहे बिसाइड आणि बिसाइड्स. तर बिसाइड म्हणजे काय, जवळ, नियर, आणि बिसाइड्स म्हणजे काय, इन ॲडिशन टू, म्हणजे हेच नाही तर आणखी ते सुद्धा या अर्थाने वापरतात. पहिलं एक्झाम्पल, माय हाऊस इज लोकेटेड बिसाइड द स्कूल. माझं घर कुठे आहे, कशाच्या जवळ आहे, तर स्कूलच्या जवळ आहे, नियर टू द स्कूल. दॅट्स वाय आय यूज द बिसाइड, BESIDE. बिसाइड म्हणजे काय, नियर, शाळेच्या जवळ आहे, म्हणून बिसाइड शब्द यूज केला. आय वॉन्ट टू बाय पेन्स बिसाइड पेन्सिल्स. आय वॉन्ट टू बाय पेन्स बिसाइड्स पेन्सिल्स, म्हणजे मला काय पाहिजे, पेन तर पाहिजेच, पण त्याच्याबरोबर विथ ॲडिशन मला पेन्सिल्स पण पाहिजे, म्हणून पेन्स बिसाइड्स पेन्सिल्स. कळतंय, बिसाइड यूज करायचं जेव्हा नियर हा शब्द इंडिकेट करायचा आहे तसा अर्थ आपल्याला अभिप्रेत आहे. बिसाइड्स कधी करायचं यूज, ज्यावेळेस आपल्याला तेच नाही तर आणखी एक्स्ट्रा काही पाहिजे, इन दॅट केस वी हॅव टू यूज द बिसाइड्स. आता पुढे अपोजिट आणि इन फ्रंट ऑफ काय, तर अपोजिट कधी शब्द यूज करतात की ही इज स्टँडिंग अपोजिट टू जेम्स. म्हणजे सपोज हा जेम्स आहे, इकडे तोंड करून उभा आहे, आणि हा मी आहे, जसं ही, तो अँड जेम्स किंवा जेम्स अँड मी, या अर्थाने एकमेकाकडे चेहरे करून उभे आहेत त्यावेळेस अपोजिट शब्द वापरतात. ओके, अपोजिट शब्द वापरतात. आता पुढचं एक्झाम्पल, पार्थ इज स्टँडिंग इन फ्रंट ऑफ जेम्स. तर हा पार्थ आहे, हा जेम्स आहे, हे असे दोघे उभे आहेत, याचं तोंड सुद्धा इकडे, याचं पण तिकडे. सो इन दॅट केस इन फ्रंट वर्ड इज युज्ड. अपोजिट कधी दोघांची तोंड एकमेकाकडे असतील, इन फ्रंट दोघांची तोंड एकाच डायरेक्शनला असतील, इन दॅट केस इन फ्रंट वर्ड युज्ड. ओके, म्हणजे हे प्रिपोजिशन मधला फरक कळाला असेल. आता अलॉंग अँड अक्रॉस ह्या शब्दामध्ये बरेचदा कन्फ्यूज होतं. तर अलॉंग हे प्रिपोजिशन कधी यूज करायचं, अक्रॉस हे प्रिपोजिशन कधी यूज करायचं, एकदम क्लिअर कट तुम्हाला कळेल. बघा, शी इज वॉकिंग अलॉंग द सी शोर. अलॉंग इट मीन्स पॅरलल. सपोज हा जर सी शोर असा असेल, समुद्र किनारा असा असेल, तर ती याला पॅरलल चालते, इथून असे चालते पॅरलल, ठीक आहे, त्याच्या सोबत सोबत त्या किनाऱ्याच्या सोबत चालते. आणि अक्रॉस म्हणजे काय,
ही कडती ती कड, जसे एक नदी आहे तो इथून पोहोच चालतो तर इथपर्यंत, म्हणजे या कडेपासून या कडेपर्यंत, एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत, हे अक्रॉस या शब्दाचा अर्थ आहे. ही स्वॅम अक्रॉस द रिव्हर. ही स्वॅम, स्विमचा वेटवे, ही स्वॅम अक्रॉस द रिव्हर म्हणजे तो नदी ओलांडून पलीकडे जातोय पोहत पोहत. क्रॉस, ओके, ओलांडणे, अक्रॉसच्या पलीकडे म्हणजे एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे जातोय त्यावेळेस अक्रॉस यूज करायचं. म्हणजे आपण वाक्य लिहिताना आपल्याला नेमकं पॅरलल शो करायचंय की एकीकडून दुसरीकडे शो करायचंय, त्या अनुषंगानं हे शब्द यूज करावे लागतील. तर या लेक्चरमध्ये आपण जे काही 10-12 प्रिपोजिशन्सच्या पेअर्स बघितल्या किंवा प्रिपोजिशन पाहिले, तसे भरपूर प्रिपोजिशन्स आहेत, परंतु मोजके ज्याच्यामध्ये आपल्याला कन्फ्यूज होतं असे प्रिपोजिशन्स आज मी या ठिकाणी एक्सप्लेन केलेत. याच्या पुढचा टॉपिक पण आपण कंजंक्शन्स, जी महत्त्वाची कंजंक्शन आहेत ती डिस्कस करणार आहोत. सो कीप वॉचिंग. थँक्यू.